झी मराठी, चर्चा ही होणारच. ओलम ग्लोबल ॲग्री कमोडिटीज या साखर कारखान्यात नोकर भरती प्रक्रियेत स्थानिक तरुणांना हेतुपुरस्पर डावललं जात असल्याच्या निषेधार्थ राजगोळी खुर्द इथं तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक, कारखान्याचे तात्पुरते कर्मचारी, ग्रामस्थ आणि स्थानिक तरुणांनी एकत्र येत रोखून धरली. या आंदोलनाचं नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन मोगेरी हे करतात. कारखान्याच्या भरती धोरणाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. आंदोलनकर्त्यांनी कागनी दड्डी मार्गावर ऊस वाहतूक पूर्णतः ठप्प करत रास्ता रोको केला. यावेळी बोलताना मल्लिकार्जुन मोगेरी यांनी गंभीर आरोप करत सांगितलं की स्थानिक तरुण नोकरीसाठी कारखान्यात गेले असता कमी शिकलेल्यांना आम्हाला जास्त शिकलेले पाहिजेत असं सांगितलं जातं, तर जास्त शिकलेले तरुण गेले असता आम्हाला कमी शिकलेले कामगार हवेत असं कारण पुढे करून जाणीवपूर्वक टोलवाटोलवी केली जाते. हा प्रकार म्हणजे स्थानिक तरुणांवर अन्याय आहे. रास्ता रोको आंदोलनामुळे कागनी दड्डी मार्गावर उसानं भरलेल्या ट्रॅक्टर, ट्रक व इतर वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे काही प्रमाणात वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी सायंकाळपर्यंत पोलीस प्रशासनानं या आंदोलनाकडे विशेष लक्ष दिलेलं नाही. तसेच कारखाना प्रशासनही चर्चेसाठी उपस्थित झालं नव्हतं. दरम्यान या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कारखान्याचे अधिकारी रात्री 9 वाजता राजगोळी खुर्द इथं चर्चेसाठी येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांना देण्यात आली आहे. या आंदोलनाला ज्योतिबा भांदुर्गे, बाबू कांबळे, रवी मोरे, नरसिंग धबाले, डॉक्टर सुहास धबाले, कल्लाप्पा शिंदे, बसू अंगडी, यशवंत मोरे, नारायण तोंडले, संतराम भांदुर्गे, विरूपाक्ष कुंभार यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. आंदोलनामुळे ऊस वाहतूक करणारी अनेक वाहनं रस्त्यात अडकून पडली असली तरी वाहन चालकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. स्थानिक तरुणांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. आता कारखाना प्रशासन काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड.